नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता पार्थ नंदिनीला म्हणत असतो, गेले कित्येक दिवस माझ्या मनामध्ये ती 16 डिसेंबरची रात्रच होती. नेहमी असं वाटायचं की तो 16 डिसेंबरचा फोटो पाहिल्यानंतर काय होईल, आणि पुन्हा असं वाटायचं तो 16 डिसेंबरचा फोटो पाहिल्यावर तेच जीवा आणि काव्याचं नातं माझ्या समोर येईल. काचेला लागलेली धूळ ज्या पद्धतीने पुसली गेली त्याच पद्धतीने पुन्हा त्याच्यावर डाग उमटतील का ती खाच अधोरेखितच पडली होती. या सगळ्या गोष्टी मला वाटतील का असंच आतापर्यंत हे सगळं काही मला वाटत होतं. त्याच कायनात धूळ जी आहे ती मनातल्या नात्याला लागली होती. बाहेरून काच पुसून काय उपयोग होता. पण नंदिनी, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शेवटी तो दिवस आलाच. शेवटी तो दिवस आलाच हो नंदिनी. तोच दिवस जेव्हा जीवा घरी आला. आता जेव्हा जीवा घरी आला ना, तेव्हा तो रडत होता. फार जास्त त्रास होत होता. आणि रडत असून सुद्धा इथे काव्या आणि त्याचबरोबर जीवा दोघे जण समोरासमोर बसले होते. दोघे जण समोरासमोर बसलेले असताना तुम्हाला एक गोष्ट सांगू का नंदिनी? जीवा रडत होता. काव्या त्याला डोक्यावर हात ठेवून सांत्वन करत होती. आणि तेव्हा मी त्यांच्या समोर होतो. मी त्या सगळ्या गोष्टीचा विटनेस होतो. तेव्हा मात्र मला काहीही वाटलं नाही. खरं सांगतोय नंदिनी, आई बाबांची शपथ घेऊन मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतो की मला तेव्हा काहीही वाटलं नाही, किंवा कोणताही त्रास झाला नाही, किंवा काहीही झालं नाही. मी तुम्हाला हे अगदी मनातून सांगत आहे. असं आता इकडे तो बोलत असतो. या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत असताना आपण पाहतो की काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे जो काही पार्थ आहे त्या पार्थने सगळ्या गोष्टी आता इथे नंदिनीला सांगितलेल्या असतात. आणि या सर्व गोष्टी आता नंदिनीला सांगितल्यानंतर नंदिनी लगेचच त्या ठिकाणी एका जाऊन बसते. तिथे जाऊन बसल्यानंतर पार्थ तिच्या बाजूला जाऊन बसतो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतो. आता डोक्यावर हात ठेवल्यानंतर लगेचच तो म्हणत असतो, आतापर्यंत मी तुम्हाला तुमचा मित्र म्हणून सांगत होतो, मित्र म्हणून तुम्हाला सर्व गोष्टी बोलत होतो. पण आता मित्र म्हणून नाही, तर इथे जीवाचा दादा म्हणून तुम्हाला काही गोष्टी विचारतो, काही गोष्टी सांगतो. तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही मला सांगा. हे सगळं काही इथे आता तो बोलत असतो. तर आता आपण ज्या पद्धतीने मोठे होऊन त्यांना समजावत होतो, त्यांचा वेळ देत होतो, पण आता ते मोठे झालेले आहेत. खरं तर आपल्या कधीच ते प्रेमात पडलेले आहेत. आतापर्यंत आपण त्यांना मोठे म्हणून समजूतदारपणा आणि समजून घेत होतो. नंदिनी, पण एक गोष्ट सांगू का? ते लखलखत्या आकाश कंदिलाप्रमाणे दिवाळीच्या प्रेमात पडलेले आहेत. म्हणजेच आपल्या प्रेमात पडलेत नंदिनी. म्हणजे आपल्याला शेवटी काय तर आकाश कंदिलाचं ते कंदील रूपी प्रेम जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. फेब्रुवारीमध्ये आपल्या नात्यांची दिवाळी लखलखती आहे. आपण सुद्धा आपल्या अंधाया मनातून बाहेर येऊयात. असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आता इकडे सोडून देऊन आपण सुद्धा इथे ऐन फेब्रुवारीमध्ये हे सगळं काही स्वीकारूयात. नंदिनी, तेव्हाच तो घड्याळाकडे पाहतो. तर घड्याळामध्ये 11:11 झालेली असतात. तेव्हा तो म्हणत असतो, बघितलं, 11:11 झालेले आहेत. आतापर्यंत मी नेहमी काव्यासाठी विष मागत होतो, पण आज काव्यासाठी विष मागणार नाही, तर मी जीवा नंदिनीसाठी विष मागेल. आणि जीवा आणि नंदिनीचं नातं सुद्धा असंच उजळो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण हो. त्याचबरोबर त्या दोघांनी सुद्धा एकत्र येवो. म्हणजे तुम्हाला जीवाचं प्रेम समजो. जीवाला तर ते समजले, उमगले, त्याला पश्चात्ताप झालाय. या सगळ्या गोष्टी मी माझ्या डोळ्याने पाहिल्या आहेत. नंदिनी, असं पार्थ आता नंदिनीला बोलत असतो. जीवा आणि नंदिनीला एकत्र येऊ दे, असं इकडे तो विष मागत असतो. आता तो तसं म्हणून तिथून निघून गेलेला असतो. नंदिनी ब्याच वेळ त्याच ठिकाणी विचारामध्ये हरवलेली असते. तर आता दुसऱ्या दिवशीची सुंदर अशी सकाळ झालेली असते. काव्या छान अशी फ्रेश गुड मॉर्निंग उठलेली असते. आणि जेव्हा उठते तेव्हा तिला असं वाटत असतं की नाही, आता बहुतेक ना बराच लेट झालेला आहे, मला आता येथे उठलं पाहिजे, असा इकडे ती विचार करते.
आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर समोर त्याच बेडवर बोका असतो. आता समोर बोक्याला पाहिल्यानंतर काव्याची जी काही मॉर्निंग आहे ती अगदी फ्रेश अशी झालेली असते. जेव्हा बोका समोर असतो गॉगल घालून ठेवलेला, तेव्हा ती त्याला म्हणत असते, काय रे बोकडी, फ्रेश अशी मॉर्निंग झाली. तुला सकाळी सकाळी गुड मॉर्निंग असा किस हवा आहे का? मग मला सांग बोकडी, तुला मी किस नाही देणार तर अजून कोणाला देणार? बरं थांब, तुला ना माझ्या बोकडीला छान असा मॉर्निंग किस देते असं म्हणूनच. आता इकडे काव्या अगदीच त्याला किस द्यायला गेलेली असते, खूप जवळ गेलेली असते. आणि जेव्हा किस देणार तेव्हाच बोका गायब होतो. आता बोका इथे कसा दिसत नाही का? कारण काव्याने डोळे बंद केलेले असतात. आता बोका दिसत नाही म्हणून ती डोळे उघडून पाहते आणि डोळे उघडून पाहिल्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते, अरे हा बोका नेमका चाललाय कुठे? या बोक्याचं नेमकं चाललंय काय असा विचार तिच्या मनात येतो. आणि तेव्हा ती म्हणत असते, बोकड्या तू ना खूपच जास्त आगाऊ आणि लबाड झाला आहेस. थांब आता, तू खाली गेलायस ना, तुला मॉर्निंग किस हवाय ना, थांब मग मी आता कसा तुला मॉर्निंग किस देते. असं म्हणून काव्या बेडवरून खाली जमिनीवर उतरते आणि रांगत रांगतच त्या बोक याच्या मागे मागे जात असते. बोका थोडं थोडं पुढे जातो. जेव्हा जेव्हा काव्या पकडेल तेव्हा तेव्हा बोका 2 पावलं मागे जात असतो आणि काव्या त्याला पूर्ण पकडण्याचा प्रयत्न करते. सरते शेवटी काय तर बोक्याने अक्षरशः खोलीच्या बाहेर आता एंट्री केलेली असते आणि काव्यासुद्धा अगदी त्या बोक्यासारखीच लहान मुलागतच त्याच्या मागे मागे पळत असते, त्याच्या मागे मागे धावत असते. या सगळ्या काही गोष्टी होत असताना आपण पाहतो की इकडे जो काही बोका आहे तो आता खोलीच्या बाहेर आलेला असतो. काव्या त्याच्या मागे मागे येत असते आणि बोका मात्र पुढे पुढे जात असतो. आता शेवटी इथे एका पॉइंटला बोका जाऊन थांबतो. काव्याचं तर आजूबाजूला लक्षच नसतं, पण पार्थ समोर असतो. जेव्हा काव्या पार्थच्या जवळ जाते आणि लगेचच दोघांचं एकमेकांना जोरातच डोकं लागतं. आता जोरातच डोकं लागल्यानंतर काव्या उठून उभी राहते, पार्थ सुद्धा उठून उभा राहतो आणि तेव्हा काव्या पार्थकडे पाहून म्हणत असते, काय चाललंय देशमुख, तुमचं सकाळी सकाळी हे करण्याची तुमची हिंमत कशी झाली? त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, लागलं ना मला. आणि असा अगदीच विस्कटलेल्या मांजरीसारखाच बोक्यासारखाच तो तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, सॉरी पण तुम्ही हे सगळं काय केलं देशमुख? त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, काय केलं म्हणजे तुम्ही करता ते सगळं चांगलं आठवा ना, आठवा त्या दिवशी मकर संक्रांती दिवशी तुम्ही माझ्यासोबत काय केलं होतं? त्यावर लगेच काव्याला ते सगळं आठवतं आणि ती म्हणत असते, पण तुम्ही तर कोण म्हणतो तुम्हाला टॉप 20 पैकी एक आर्किटेक्ट भुका आहात म्हणून? तुम्ही काय चाललंय काय तुमचं? तुम्ही अशा पद्धतीने कसं काय करू शकता हो? त्यावर लगेच पार्थ म्हणतो, जर तुम्ही करता तर मी करणार नाही, मला जमणार नाही, असं कुठे लिहिलंय का? त्यावर काव्या म्हणत असते, हो का? आणा तो इकडे बोका, आणा इकडे, माझ्याकडे माझा बोका आहे. त्यावर लगेच आता इकडे पार्थ तिच्याकडे पाहतच असतो आणि तेव्हा इथे तो म्हणत असतो, अरे वा, सकाळी सकाळी बोक्यासोबत काय चाललं होतं? तेव्हा ती म्हणत असते, काय रे बोकड्या, तुला मॉर्निंग किस हवी ना? तेव्हा लगेच आता चल तुला देते. असं म्हणून आता पार्थ मुद्दामून तिला म्हणत असतो, हो का? त्याला का असं म्हटल्यावर काव्या म्हणत असते, का काय चाललंय तुमचं? काय म्हणाले तुम्ही? तेव्हा तो म्हणत असतो, नाही, काही नाही, काही नाही, ही म्हणजे एक टक्कर आपली राहिली ना म्हणून. त्यावर आता इकडे काव्या म्हणत असते, अजिबात नाही, तुम्हाला टक्कर मिळणार नाही. तुम्हाला 100 जरी शिंग ऑलरेडी असले तरी आणखी त्यामध्ये 2 किंवा 1 ॲड झालं ना तरी सुद्धा तुम्हाला टक्कर मिळणार नाहीये. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, हो का नाही मिळणार? पण काय रे ए बोक्या, तुला तर आता मॉर्निंग किस मिळणार आहे, असं इकडे तो बोक्याला म्हणत असतो. तेव्हा लगेच काव्या म्हणत असते, हो का? असं म्हणताय, ज्या तुम्ही जा आणि अभ्यास करा आणि या तुमच्या बोक्याबरोबरच गप्पा मारा, सगळं काही करा. तसंही तुम्हाला दुसऱ्याशी बोलायला काय फरक पडतो? तेव्हा काही गरज नाहीये, तुम्हाला दुसऱ्या कोणाशी बोलायला जा,
तुमचा बोका घ्या आणि तुमचा अभ्यास करा. त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, हो करतेच आहे, अभ्यासच करणार आहे. चल रे बोकडे. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, हो का निघाल्या. असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा काव्या पार्थकडे वळून पाहतेच आणि म्हणत असते, काय म्हणालात काय तुम्ही. तेव्हा तो म्हणत असतो, नाही मी कुठे काय म्हणालो, मी काही नाही म्हणालो, जा तुम्ही अभ्यास करा, तुमची एक्झाम आहे ना. असं म्हणून काव्या निघून जाते. आता काव्या निघून गेल्यानंतर पार्थ मात्र गेलेल्या काव्याकडे तिथेच त्या भिंतीला रेलून उभा राहिलेला असतो आणि तिच्याकडे पाहतच असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण वळूयात आपल्या नंदिनीकडे. नंदिनी बाल्कनीमध्ये आलेली असते, म्हणजे तिच्याच खोलीतून जो काही बाहेरचा व्ह्यू दिसतो त्या ठिकाणी पाहत असते. खरं तर या ठिकाणी तिला कितीतरी दिवस जीवाला पाहण्याची ओढ लागली होती. म्हणजे गेले कित्येक दिवस, 21 दिवस जवळपास जीवा त्या ठिकाणी होता. आणि आता ती खिडकी उघडते, पडदा बाजूला करते आणि त्यानंतर जीवाला पाहत असते. तेवढ्यातच आता तिथे शारदा येते आणि शारदा आल्यानंतर इकडे ती म्हणत असते, काय पाहतेस. बाहेर बाहेर रणरणत्या कुत्र्यागत तुमच्या प्रेमासाठी तुमच्यासाठी मागे लागतो ना, पण तुम्ही मात्र एखाद्या जो रागट कुत्रा असतो ना त्याच्यासारखं बोचकारता आणि आम्हाला दूर करता. सेम तू सुद्धा काव्याच्या बाबतीत तसंच केलं असशील जसं नंदिनीने माझ्या बाबतीत केलेलं आहे. असं इकडे आता तो लगेच त्याला म्हणत असतो. पार्थ म्हणत असतो, नाही मी त्यातला अजिबात नाहीये. त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, हो नाही काय नाही आहेस, तू सुद्धा तसाच विचार करतोयस. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही रे बाळा, अरे खरं तर तुला आणि त्याचबरोबर इथे काव्याला मी रात्री दोघांनाही एकमेकांसोबत बोलताना पाहिलं. तू रडत होतास, काव्या तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुला सांत्वन करत होती, तुला आधार देत होती. ते सगळं काल मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहिले. त्यावर लगेच आता जीवा पार्थला म्हणत असतो, हे बघ, तू असा गैरसमज अजिबात करून घेऊ नकोस. तू समजतो तसं अजिबात काहीच नाहीये. हे बघ, माझं ऐकून घे, मी काय म्हणतो ते व्यवस्थित ऐकून घे. त्यावर पार्थ म्हणत असतो, काय म्हणतोयस तू. अरे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी तुम्हा दोघांना एकत्र पाहिलंय. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही दादा नाही, हे बघ प्लीज तू तसा गैरसमज करून घेऊ नकोस. आमच्या दोघांमध्ये तसं काही नाहीये, आम्ही फार पुढे गेलेलो आहे. तेव्हा लगेच आता इकडे पुन्हा पार्थ म्हणत असतो, तुला सांगू का, हे मला पटलंय आता. म्हणजे काल रात्रीच काव्याशी जेव्हा मी बोललो ना त्याच वेळेस मला पटलं होतं. पण तुला एक गोष्ट सांगू का, रात्री त्या सगळ्या गोष्टीवर फायनली शिक्कामोर्तब झालेला आहे. म्हणजे तुझ्यामध्ये आणि काव्यामध्ये तसं काहीच नाहीये. मी जेव्हा मला काल रात्री प्रकाश पडला ना तेव्हा मी धावतच थेट नंदिनीकडे गेलो आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, काय काय बोलली, काय नंदिनी सांग ना, कशी आहे ती, ब्री आहे ना, काय म्हणाली ती. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, हो सेम तुझी अवस्था आहे ना, सेम तशीच अवस्था तिकडे नंदिनीची सुद्धा सेम तशीच आहे. त्या लॉनमध्ये भूतासारख्या एकट्याच उभ्या राहिल्या होत्या, एकट्याच फिरत होत्या, एकट्याच बडबड करत होत्या. जेव्हा मी तिथे गेलो ना तेव्हा मला समजलं की त्यांची अवस्था काय आहे ना. छोटे, तुला एक गोष्ट सांगू का, आता मला तुझ्याबद्दल आणि त्याचबरोबर काव्याबद्दल काहीच वाटत नाही. जेव्हा मला हे सगळं काही समजलं ना, थेट मी नंदिनीकडे गेलो आणि थेट नंदिनीकडे गेल्यानंतर तिला सगळं काही सांगितलं. काल तू आणि त्याचबरोबर काव्या दोघे जण एकत्र बसला होतात, बोलत होतात, तेव्हा तुम्हाला कशाचीच भीती नव्हती. त्यावेळेस मला समजलं तुम्ही फक्त एक मित्र म्हणूनच आहात. त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, हे तुला सगळं काही समजले. मग या सगळ्या गोष्टी समजल्यावर तू काव्याला त्याचबरोबर आई बाबांना सगळ्यांना सांगितलंस का. तू एकदा सर्वांसमोर इथे काव्याची सर्वांसमोर माफी माग, सर्वांसमोर काव्याला या सगळ्या गोष्टी सांग. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, नाही मी आता त्यांना जर सांगायला गेलो तर त्यांचं लक्ष विचलित होईल आणि त्याचबरोबर त्यांची आता एक्झाम आहे, त्यांचा फोकस हालू शकतो, त्या डिस्टर्ब होऊ शकतात. असं म्हणत असताना काव्याने
हे त्याचे शब्द ऐकलेले असतात तेव्हा काव्या दुरूनच म्हणत असते का. तेव्हा लगेच पार्थ आता काव्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि तेव्हा काव्या म्हणत असते का मी का डिस्टर्ब होईल आणि माझा फोकस का बरहलेल. तेव्हा पार्थ म्हणत असतो हो, माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे की मी तुमचा फोकस नक्कीच हलवू शकतो. खाणार का. तेव्हा लगेच काव्याच्या तोंडामध्ये तो अंड भरवतो. तेव्हा काव्या खाते आणि इकडे पार्थ म्हणत असतो कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का. तेव्हा काव्या म्हणत असते काय खरं तर तुम्ही जर एक अंड खाल्लं ना तर मी तुम्हाला परीक्षेला सोडवायला येईल. त्यावर काव्या चष्मा काढते आणि म्हणत असते 1 मिनिट तुम्ही काय म्हणालात आता. त्यावर लगेच पार्थ म्हणत असतो हो, तुम्ही जर एक अंड खाल्लं ना तर मी खरंच तुम्हाला परीक्षेला सोडवायला येईल. असं म्हटल्याबरोबर काव्या अंड खाते आणि त्यानंतर पार्थचे कॉलर पकडते आणि लगेच त्याच्या डोक्यावरती जोरातच डोकं आपटत असते आणि तेव्हा म्हणत असते आता ठीक आहे, आता मात रे, इथे तुम्हाला जास्तीची शिंग येणार नाहीत. नाहीतर जास्तीची शिंग आली ना तर तुम्ही कसंही वागता आणि कसंही बोलता या दोघांना. असं इथे रोमँटिक त्याचबरोबर कॉमेडी करत असताना जीवा दुरूनच पाहत असतो. आपण काय करूयात ना, उद्याच निघूयात. काय उद्या. खरं सांगतायत देशमुख तुम्ही. हो म्हणजे अहो हे देशमुख, पण माझी एक्झाम उद्या नाहीये, परवा आहे. मग हो म्हणून तर सांगतोय ना, मग आपण उद्याच निघूयात. आपण जर उद्याच गेलो ना तर म्हणजे रस्ता बंद असला की मग गाडीची टायरची हवा वगैरे गेली तर मग आपण आदल्या दिवशीच निघालेलं बफर केलेलं काय फरक पडतोय. तसे तुम्हाला तिथे गेल्यानंतर थोडंसं व्यवस्थित राहता येईल. त्याचबरोबर तुमचा फोकस हारणार नाही. या सगळ्या उन्हाशिवाय तुला काही दिसणार नाहीये. तो बिचारा जीवा 21 दिवस प्रयत्न केले आणि सरतेशेवटी तुझ्याकडून हार मिळाली आणि त्यानंतर तो बिचारा जीवा इथून निघून गेला आहे. चल नाश्ता आणि ते सगळं काही करून घे. आता पुन्हा एकदा या घरामध्ये अशीच भयान शांतता पसरणार आहे. हे मात्र तेवढं जास्त खरं आहे. असं म्हणून लगेच आता इकडे शारदा नंदिनीला नाश्त्यासाठी बोलवत असते आणि तेव्हा शारदा म्हणत असते आई प्लीज तू चिडू नकोस ना ग. मी कुठे चिडते अगं नंदिनी. आतापर्यंत तेवढे 50,000 फॉलोअर्स जे होते, फॅन लोक होते, ते सांगत होते गेट वेल सून म्हणून. पण आता तुझी आई तुला सांगत आहे की गेट वेल सून म्हणून. नंदिनी किती दिवस असं ताणणार आहेस, काय करणार आहेस. त्या जीवाने केलेली मेहनत आणि त्या सगळ्या गोष्टी तुला दिसत नाहीयेत का नंदिनी. का अशी वागतेस ग. हे बघ नंदिनी, अशी वागू नकोस. काही जरी झालं ना तरी सुद्धा तुला इथे खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. खंबीरपणे या सगळ्या गोष्टी तुला इथे बघाव्या लागणार आहेत, कराव्या लागणार आहेत. त्या गोष्टी तुला इथे समजत नाहीत का नंदिनी. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की कशा पद्धतीने नंदिनी काहीच रिएक्ट करत नसते. तेव्हा इकडे हे सगळं काही झाल्यानंतर आता लगेचच तिथे जो काही धनंजय आहे तो धनंजय फोनवर बोलत बोलत आलेला असतो. जेव्हा धनंजय फोनवर बोलत बोलत इथे येत असतो तेव्हा मात्र धनंजयला गोष्टी तुम्हाला करता येतील ना असं पार्थ इथे म्हणत असतो. तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी आलेली असते. नंदिनी दुरूनच त्या काव्याला बेस्ट ऑफ लक नंदिनी असं म्हणत असते. असं म्हटल्याबरोबर काव्या नंदिनी ताई असं म्हणून ओरडते. तेवढ्यातच जीवाचं लक्ष सुद्धा नंदिनीकडे जात असतं. पण जीवा मात्र सरळ सरळ तिला थोडसं रागानेच पाहत असतो आणि थोडासा इग्नोर करत असतो. तर आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये नंदिनी आता इथे आली जाते की राहते हे तिचं तिलाच माहिती. पण ती जीवाकडे पाहत असते आणि जीवाकडे पाहत असताना इकडे लगेचच आता काव्या म्हणत असते नंदिनी ताई खरं तर मला बेस्ट ऑफ लक देण्यासाठी आली, मला बेस्ट ऑफ लक बोलण्यासाठी आलेली आहे. पण तिचं लक्ष मात्र माझ्याकडे कमी आणि जीवाकडेच जास्त आहे. काय बरोबर ना नंदिनी ताई. असं म्हटल्यानंतर नंदिनी थोडीशी लाजते आणि जीवावरचं लक्ष इकडे लगेचच काव्याकडे आणत असते. आता पार्थ म्हणत असतो बरं चालू द्या तुम्हा दोघी बहिणींचं, मी येतो. तेव्हा जीवा सुद्धा तिथून निघून जातो. तर आता नंदिनी
आणि काव्या बोलत असतात. काव्या नंदिनीला म्हणते, तुला एक गोष्ट सांगू का नंदिनी ताई, जीवा फार डिस्टर्ब झालेला आहे. तो फार आतून तुटलाय ग, त्याला आता तुझ्या आधाराची फार गरज आहे. म्हणजे तो रडत आहे, तुला खूप मिस करत आहे. तू जे काही त्याच्याबरोबर वागलीस ना, त्यामुळे त्याला वाईट वाटत आहे. त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते, अगं असू दे, आता मी आली ना जीवाला सांभाळण्याची, त्यांचं सांत्वन करण्याची जबाबदारी माझी आहे. नंदिनी रडत असते. तेव्हा काव्या तिला म्हणत असते, अगं आपण देशमुखांच्या सुना आहोत. मग देशमुखांच्या सुनांनी देशमुखांच्या बोक्याला त्यांच्या स्टाईलमध्ये मनवण्यासाठी आपण थोडी ना कमी आणि थोडी ना मागे राहणार आहोत, अजिबात नाही. मग आता नंदिनी ताई, आपण देशमुखांच्या सुना म्हणूनच या देशमुखांच्या मुलांना मनवायचं आहे, समजलं. असं म्हटल्यानंतर नंदिनी काव्याकडे डोळे भरून पाहतच असते आणि तिला सुद्धा या सर्व गोष्टीचा आनंद जो आहे तो झालेलाच असतो. तर आता इकडे जो काही पार्थने त्याचबरोबर काव्याची पॅकिंग सुरू असते, कारण ते उद्यासाठी निघणार असतात. आता पार्थने बरंच काही बगेमध्ये भरलेलं असतं आणि त्याला काही केल्या ती बॅगेची चेन जी आहे ती लागत नसते. तेव्हा तिथे काव्या येते आणि ती म्हणत असते, काय करताय देशमुख. तेव्हा पार्थ म्हणत असतो, बघा ना, या बॅगेची चेन जी आहे ना ती लागतच नाही, काय करावं ते कळतच नाही. मी काय म्हणतो, तुम्ही या बॅगेवर एकदा बसा ना, तुमच्या वजनाने नक्कीच बॅगेची चेन लागू शकते. प्लीज बसा ना त्यावर. लगेच काव्या म्हणत असते, बघू तर दे मला एवढं तुम्ही बगेमध्ये काय भरलं आहे ते. असं म्हणून काव्या आता बॅग ओपन करते. आता काव्या बॅग ओपन करते तेव्हा मात्र काव्याला धक्काच बसतो आणि ती अक्षरशः तोंडाला हातच लावून तिने घेतलेला असतो. पण आता त्यांनी दाखवलं नाही बरं का की पार्थने बगेमध्ये काय भरलं आहे ते. आता लगेच काव्याने तोंडाला हात लावल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला ती पार्थकडे पाहते आणि पार्थ मात्र लगेच तिचा चेहरा जो आहे तो दुसऱ्या बाजूला वळवतो आणि हसत असतो. मला सांगा बरं प्रेक्षकांनो, की नेमकं पार्थने त्या बॅगेत काय भरलं असेल. आणि त्याचबरोबर हे सगळं काही पाहिल्यानंतर काव्या एवढी आश्चर्यचकित का बरं झाली असेल, काय प्लॅन असेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.